नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. गुरुसंवाद या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत जोगेश्वरी केंद्राचे ज्येष्ठ गुरुबंधू ओंकार चाचा यांच्या अर्धांगिनी श्रीमती शैलजा वाघ यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग 1 आपण आज प्रक्षेपित करत आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा. नमस्कार. आज आपण गुरुसंवाद या मालिकेअंतर्गत आपल्या आवडत्या चाची यांच्याशी इंट्रोड्यूस करणार आहोत. या शैलजा वाघ म्हणजे आपल्या जे ओंकार चाचा त्यांच्या मिसेस, तर त्या इथे पुण्याला मुलीकडे आल्या होत्या आणि त्यांनी आमची विनंतीला मान देऊन इथे आज आपल्या गुरुसंवादसाठी आज आल्या. खूप आनंद होतोय. तर त्याची आपण संवादाला सुरुवात करतोय. तर तुम्ही ह्या आपल्या वंदनीय दादांच्या कार्यात आपली कशी भेट झाली दादांशी आणि सुरुवात कशी झाली? साधारण 1970 मधली गोष्ट आहे. आमची मुलगी 68 मध्ये झाली, पहिली मुलगी. तर जन्मतः तिच्या पायामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये फिमर म्हणतात त्याच्यामध्ये डिफेक्ट होता. तो जन्मल्याबरोबर लगेच नाही समजला. ती साधारण चालायला लागली तेव्हा समजला. आणि चालताना ऍक्च्युली डक वॉक म्हणतात तसं चालावं लागायचं, कारण हाडामध्ये डिफेक्ट होता. तर मेजर ऑपरेशन करावं लागायचं दोन्ही पायामध्ये. तर त्यावेळेला नॅचरली आम्ही डॉक्टर असलो तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलीला, ते पण पहिल्या मुलीला, आणि एवढं मोठं ऑपरेशन करायचं, त्यावेळेला आम्ही जरा फार टेन्शन मध्ये होतो. त्याच वेळेला आम्हाला दादांच्या बद्दल समजलं ओंकार चाचांना. आणि त्यावेळेला बांद्र्यामध्ये, मुंबईमध्ये बांद्र्यामध्ये सेंटर होतं. तर त्यासाठी म्हणून चाचानी कामकाज घेतलं बांद्रा सेंटरमध्ये दादांचं हे, आणि तिथे जाऊन कामकाज घेतलं आणि सगळं ऑपरेशन वगैरे अगदी सगळं सुरळीत पार पडलं. ऑपरेशन म्हटल्यावर जरा दुखणार, जरासं काही हे असतातच, त्रास असतोच, पण अगदी सक्सेसफुल झालं. ती आता 56 एजची आहे. सरळ चालू शकते, धावू शकते, सगळं काही करू शकते. ही दादांचीच कृपा. त्यावेळेला जे
दादांनी आम्हाला पकडून ठेवलं. तेव्हापासून आम्ही त्यांचेच झालो. तेव्हापासून 1970 पासून आम्ही केंद्रावर वगैरे जायला लागलो. म्हणजे आम्ही सध्याचे नवीन भक्त असं ऐकतो की दादांचा जवळजवळ उजवा हात म्हणजे ओंकार ज्याच्या होते आणि ते त्यांचे तितके क्लोज होते. तर ते क्लोज असताना दादांच्या तुमच्याला नेहमी तुमच्याकडे भेट होत असेल तुमच्या तर तशातल्या काही आठवणी तुमच्याकडे आहेत का दादांच्या? हो, भरपूर आहेत. आता कुठली आधी सांगायची आणि कुठली नंतर हे लक्षात येत नाही. दादानी चाचांना, मी पण चाचा म्हणूनच सांगते, तर चाचांना वागोबा म्हणून बोलवायचे. तर एकदा आणि काही मंत्र वगैरे काही तयार करायचं असेल, हे करायचं पूर्णत्वाला वगैरे न्यायचं वगैरे असेल, त्यावेळेला चाचांना बोलवून घ्यायचे. आम्ही मुंबईला राहत होतो, त्यामुळे चाचांची बॅग नेहमी एक छोटी भरलेलीच असायची, ती कधी उघडायचीच नाही. आणि फोन आला दादांचा, वागोबा चल ये. म्हटलं की हे आहे तशी बॅग उचलायचे, शैला मला फोन आलाय दादांचा, मी निघतो म्हणून निघायचे. मग निघायचे त्यावेळेला बसनी जायचं तेवढं सोयीस्कर नव्हतं, म्हणून जी काही ट्रेन आहे त्याने निघायचे. म्हणजे आधी बुकिंग नाही काही नाही, त्यामुळे 2-3 वेळा त्यांना विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करायचे. 2-3 वेळा त्यांना हे फाईन भरून तिकीट घ्यावं लागलंय. आणि ते झाल्यावर त्यांचं जाण्याचं हे पण कधी जातील आणि कधी परत येतील याचं काही मला माहीत नसायचं. त्यामुळे खूप वेळा ऑपरेशन्स वगैरे ठरवलेली असायची आणि ऐन वेळेला पेशंटना मग मी सांगायची की हे नाही, ऑपरेशन कॅन्सल झालेले, पोस्टपोन झालेलं आहे, कारण डॉक्टरना जायचे, दादा कामासाठी गेलेले आहेत. आणि तसंच यायची पण हे नसायची. आणि दादांना आपल्या भक्तांची एवढी अगदी काळजी असायची. एकदा चाचा द्वारकामाईमध्ये आले होते, त्यावेळेला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. तर दादांच्या समोर नमस्कार केला आणि सांगितलं चाचानी, आज लग्नाचा वाढदिवस आहे. मग त्याच दिवशी संध्याकाळी चाचा परत येणार होते. मग तू रिकाम्या हाताने जातोस, तू काहीतरी दागिना घेऊन जा म्हणून दादानी पाठवलं. आणि जवेऱ्याच्या दुकानातनं काहीतरी हार घेऊन जा म्हणून चाचा घेऊन आले. हार हे म्हणजे भक्तांच्या, फक्त त्यांच्या अगदी जवळचे आहेत त्यांचे भक्त नाही, त्यांच्या परिवाराच्या लोकांचे पण तेवढेच ते काळजी वाहत असत. मी वहिनीबद्दल थोडस सांगणार आहे, कारण त्यांचा आणि माझा खूप संबंध यायचा. आम्ही अगोदर सुरुवातीला मुंबईहून आलो, आम्ही कुणाचे वाढदिवस असले किंवा काही मोठे काही उत्सव वगैरे काही असले की येत होतो आणि लॉज मध्ये राहत होतो. महाराष्ट्र लॉज ना, महाराष्ट्र लॉज मध्ये राहत होतो आणि तिथून मग केंद्रावर जात होतो. तर तिथे वहिनी कशा वावरायच्या, कशा सगळ्या भक्तामध्ये मिळून मिसळून सगळ्या अगदी आत्मीयतेने जशा चौकशी वगैरे करायच्या, त्याचं मला फार कौतुक वाटायचं. आणि त्या माझ्या रोल मॉडेलच होत्या म्हणायला हरकत नाही. मी त्यांच्यासारखं व्हायला प्रयत्न केला, पण किती शक्य झालं मला माहित नाही, प्रयत्न तर केला. एकदा मुलगा जेव्हा लहान होता त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही आलो होतो, लॉज मध्ये राहिलो होतो. त्यावेळेला आम्ही केंद्रावर गेल्यावर वहिनी म्हणाल्या, दादानी सांगितलंय लहान बाळाला घेऊन यापुढे तुम्ही कधी याल तेव्हा लॉजवर राहायचं नाही, द्वारकामाईमध्येच तुम्ही उतरायला पाहिजे. म्हणून पहिल्या मजल्यावरती एक रूम आम्हाला त्यांनी दिली होती. आम्ही लगेच लॉजमधून तिथे शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा येत होतो
त्यावेळेला द्वारका माईमध्येच राहत होते. आणि दादांचं हे अन्न परब्रह्म ह्याच्याबद्दल जे मनामध्ये त्यावेळेला श्रद्धा उत्पन्न झाली ती अजूनही तशीच बाकी आहे. कारण वहिनींनी ते आपल्या कृत्यामधून दाखवून दिलं. म्हणजे मध्ये डायनिंग हॉल होता त्यांचा, त्या डायनिंग टेबलवरती दादा वगैरे बाकीचे 5-6 जण बसलेले असायचे आणि वहिनी आम्हाला खाली पाटावरती खाली बायकांना वाढायच्या. त्यावेळेला पहिल्या दिवशी रात्री केलेली तोंडलीची भाजी मला अजून बरोबर आठवते. तोंडलीची भाजी होती, थोडीशी राहिली होती, तर ती सगळ्यांच्या ताटामध्ये 2-2 फोडी वाढल्या. म्हणजे अन्न फुकट घालवायचं नाही हे त्या माऊलीच्या ह्याच्यावरनं त्यांनी सांगितलं, दादानी सांगितलं, अन्न बिलकुल वाया घालवायचं नाही. किती लोकांना अन्नाशिवाय राहावं लागतं, आपण अन्न वाया घालवायचा नाही. मग त्या दिवसापासून आमच्याकडून अन्नाचा एकही कण फुकट घालवायचा नाही, हे आमची अन्नावरची श्रद्धाच बसली तेव्हापासून. आणि माझ्या पहिल्या मुलीचं जिच्याबद्दल मी सांगितलं, ऑपरेशनसाठी आम्ही गेलो होतो त्यांच्याबद्दल, त्यांच्याकडे तिच्या लग्नाच्या वेळेला तिची पत्रिका घेऊन आम्ही पहिली पत्रिका घरातल्या देवासमोर ठेवली आणि पत्रिका द्यायला म्हणून दादांना द्यायला घेऊन गेलो होतो द्वारकामाईमध्ये. तेव्हा वहिनीनी आम्ही आधी कळवलं होतं आम्ही येणार म्हणून, तर त्यावेळेला ही साडी मला दिली त्यांनी, वहिनीने. ती मी मुद्दाम आज नेसून आले आहे कारण आठवण. खरंच बरं, दादा आणि वहिनी हे जे काम करायच्या ते भक्तांना जोडून ठेवून त्याची छोटीशी आठवण जी आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील, सहज होईल असं ते बघायचं. मी माझ्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत, कुठेही काही राहून जायला नको म्हणून. सुरुवातीला आमच्या घरी दुसऱ्या मजल्यावरती हॉल असा मोठा होता, तर सुरुवातीला त्यांची दादांनी मुलाखत ठेवली तेव्हा घरामध्ये जाजम अंथरलं तेवढं पुरलं. पण त्यावेळेला काय झालं, म्हणजे भक्तांची काळजी केवढी घ्यायची ते सांगत होते. संध्याकाळी 5:30-6 वाजता सुरू होणार होती आणि त्यावेळेला मला वाटलं की लोक येतील, काय येतील, एक 10-12 लोक येतील, तर उपाशी येतील ऑफिस मधून वगैरे, म्हणून मी त्यावेळेला बटाटे वडे तळायला बसले होते. तेवढ्यात दादा आले, म्हणाले हे काय करता? म्हटलं मी बटाटे वडे, उपाशी येतील लोक, तुम्ही हे सगळं करू नका, ते सगळे उपाशी येणार नाहीयेत. आणि आज 10-15 लोक येतील, उद्या 100 लोक आले तर तुम्ही 100 लोकांसाठी कराल का? ते सगळी आपली काळजी घेऊनच, सगळं उशिरा जायचंय म्हणून सगळी सोय करूनच येतात, तुम्ही काही हे सगळं करू नका. म्हणजे पुढची काळजी, पुढचा विचार घेऊन किती काळजीने सगळं हे सांगितलं. आणि माझ्या सासूबाईंना दम्याचा त्रास होता, खूप वर्ष होता, आणि त्या काळामध्ये आताच्या सारखे पंप वगैरे नव्हते. नंतरच्या त्यांच्या आयुष्याच्या काळामध्ये पंप आले, पण त्या पंप वापरायला तयार होईना, कारण त्यांना ॲड्रेनालिन, त्यावेळेला ॲड्रेनालिन नावाचं एक औषध होतं, इंजेक्शन, त्याचा त्यांना इफेक्ट फार छान येत होता. ते घेतल्याबरोबर 5 मिनिटामध्ये फार एकदम लगेच नॉर्मल व्हायच्या आणि त्यांना 1 मिनिट गप्प बसवायचं नाही, सरळ सरळ कामाला लागायच्या. आणि एकदा दादा आमच्याकडे आले होते खूप वर्षांनी, दादांकडे जायला लागल्यावर खूप वर्षांनी त्यांना सहन होईना, कारण दिवसातनं 6-7 वेळा इंजेक्शन घ्यावी लागायची. दिवसाचं त्यांना दिसायचं, कारण 0.1 0.2 त्यांना जेवढा त्रास होतोय त्याच्या प्रमाणात ते इंजेक्शन, त्यावेळची इंजेक्शन म्हणजे कशी, ती छोटी ॲड्रेनालिन इंजेक्शन छोटी असायची, बारीक, त्याच्यातनं बघून ते स्वतः घ्यायच्या त्या.
पण संध्याकाळच्या नंतर त्यांना बरोबर दिसायचं नाही. त्यामुळे मला बरोबर वेळेचं हे लक्षात आहे. 10:30ला एकदा रात्री इंजेक्शन द्यावं लागायचं. 6 पर्यंत त्या घ्यायच्या, त्याच्यानंतर 10:30ला द्यावं लागायचं. मग 12:30ला एकदा, आणि 2:30, 4:30 आणि 6 वाजता सकाळी त्या स्वतः घ्यायच्या. पण हे मधले रात्रीचे वेळ आहेत ते बरोबर त्या वेळेला त्यांना घ्यावंच लागायचं. आणि म्हणून मला ते त्या वेळेला तेवढं उठून सवय एवढी झाली होती त्यांना इंजेक्शन द्यायला. माझे चुलत सासरे येऊन मला उठवायचे, शैला चल इंजेक्शन द्यायचंय म्हणून. तर त्यांनी गेल्यावर सुद्धा 6 महिन्यापर्यंत मला बरोबर 2:30 वाजता, कधी जरी झोपू दे, 12 वाजता जरी झोपले तर 2:30, 4:30 या 2 वेळेला जाग यायचीच यायची. तर त्यांना एवढा त्रास व्हायचा की दादा एकदा आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं, मला आता सहन होत नाही, आयुष्यभर मी सहन केलं, आता मला सहन होत नाही, माझा हा रोग काढून टाका. दादानी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, तुमचं सगळं आयुष्य तुम्ही भोगलं आहे, तर आता थोडीच वर्ष बाकी आहे, तर तुम्ही तेवढ्यासाठी कशाला हा रोग काढायला सांगता? कारण आता जर मी हे नाही काढू शकतो, पण हा आता काढला तर तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावा लागेल. कारण कर्म कुणाचं चुकलेलं नाहीये, कर्माचं फळ कुणाला चुकलेलं नाही. तर काय करता सांगा, ह्या जन्मात भोगून काढता की पुढच्या जन्मात? ते म्हणाले, नको रे बाबा, ह्याच जन्मात जे आहे ते ह्या जन्मात भोगून काढते, पुढचा परत जन्म. कारण तेवढा त्रास त्यांना व्हायचा. आणि दादा आणि त्याच्या बरोबर चाललं त्याने ते वाघ, हा बाग सवार बाबा म्हणून एक कुठेतरी महाराष्ट्रामध्येच एक दर्गा आहे. मी गेलेले पण आहे, कुणाला माहित आहे का? साताऱ्यामध्ये का कुठेतरी आहे. हा, तर एकदा दादाबरोबर चाचा गेले होते, तेव्हा बहुतेक गुजरातमध्ये कुठेतरी असावं. तर प्लॅटफॉर्मच्या एका बाजूने ते उतरले, तर ते क्रॉस करून त्यांना दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरनं गाडी जाणार होती. तर दादांना तेवढ्या रेल्वेचे ब्रिज किती उंच असतात, तेवढं त्यांना उचलून जाणं शक्य नव्हतं. तर काय करायचं ह्यांचा विचार चालला होता. तेव्हा चाचा, त्यावेळेला चाचा अगदी तगडे होते. चाचा म्हणाले की एक हे करतो, मी खाली उतरतो प्लॅटफॉर्मवरनं रुळाच्या तिथे, आणि तुम्ही माझ्या खांद्यावर बसा. मी तुम्हाला हे दोन्ही लाईन्स, एक ऑन लाईन आणि डाऊन लाईन, हे दोन्ही लाईन्स क्रॉस करून तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती उतरवतो अलगद. तुम्हाला पाडणार नाही ह्याची मी शाश्वती देतो. तिथपर्यंत याल का? चाचा दादा हो म्हणाले आणि त्यांच्या खांद्यावर बसले. चाचानी त्यांना बरोबर धरून तिथपर्यंत जाऊन ठेवले. आता ते म्हणाले, आता मी वाघ सवार बाबा झालो. ते बाघ सवार बाबा होते, ते वाघ सवार बाबा झालो आता. आधी केंद्र बांधलेलं होतं, नंतर ते तुमच्या हो ते आठवणी आहेत का? हो, आमच्या घराच्या समोरच एक उघडी जागा होती, त्याच्यात बिल्डिंग येणार होती. त्याच्यात आम्ही ग्राउंड फ्लोअर वरचे घरचे 2 फ्लॅट्स आम्ही बुक केले. कारण आम्हाला 3 मुलं म्हणून तिघांना 3 लागतील, ह्यानी 2 मुलींना ते 2 म्हणून आम्ही ते 2 फ्लॅट्स बुक केले. पण मध्ये अंतुलेंच्या वेळेला तुम्हाला माहित असेल काय सिमेंटचं काही हे झालं होतं, त्यामुळे ती बिल्डिंग सांगाडा तयार झाला, सगळं आरसीसीचं स्ट्रक्चर वगैरे सगळं झालं, पण बाकीच्या काम काहीही झालं नाही. कुठे सिमेंटच्या, कुठे रेतीच्या गोणी पडलेल्या, कुठे सळई पडलेल्या, कुठे आणि काय काय सगळा राडारोडा सगळा पडलेला. आणि शेवटी तिथे गायी येऊन बसत होत्या 3-4. उघडी जागा होती, कंपाऊंड पण नव्हतं, गायी येऊन बघायच्या. तर खूप वर्ष चाललं होतं ते, 2-3 वर्ष तरी तसंच पडलेलं होतं. तर चाचानी, दादा एकदा आले होते, तेव्हा दादांना विचारलं, तुम्ही एकदा तिथे याल का? तुमचे पाय लागले की ती बिल्डिंग होईल. दादा चालेल म्हणून गेले. चाचानी त्यांना हात धरून सगळ्या
कॉर्नर्स मधून सगळं फिरवून आणलं. नंतर मग म्हणतात, अरे आपण त्यांना त्या राड्या रोड्यातनं कचऱ्यातनं कशाला फिरवलं, त्यांना किती त्रास झाला असते. पण दादा येऊन गेले आणि लगेच ते काय जो काही प्रॉब्लेम होता तो मिटला आणि ती बिल्डिंग पूर्ण झाली. तर त्यावेळेला बांद्र्याचं सेंटर कदाचित कुठल्याही कारणाने शिफ्ट करावं लागेल असं काहीतरी हे होतं. तेव्हा चाचानी फोन करून विचारलं, नाही चाचा गेले होते दादांकडे, तेव्हा विचारलं दादानी की ती जागा तुझी खालीची आहे ती रिकामी आहे ना, ती केंद्रासाठी देशील का? चाचानी म्हटलं हो देऊ. आणि आम्ही ती केंद्राची जागा म्हणूनच आम्ही सगळं आमच्या मनामध्ये सगळं, पण म्युन्सिपल हे घेण्यासाठी सगळे भिंती वगैरे सगळ्या बांधाव्याच लागतात. एकदा परमिशन मिळाल्यावर मग काढू शकतो. तर भिंती वगैरे सगळ्या बांधलेल्या होत्या. हॉल संपूर्ण एक हॉल नव्हता. तर आम्ही ती केंद्राची जागा म्हणून ह्याच्यामध्येच होतो. पण काय त्यावेळेला काहीतरी कुणीतरी भक्तांनी, बऱ्याच जण भक्तांनी दादांना हे केलं. एकतर कुठे केवढ्या लांब, बांद्रा दादर ह्या बाजूला असलं सेंटर तर आम्हाला यायला जायला बरं पडतं. जोगेश्वरी म्हणजे किंवा अंधेरी दादर अशा मेन ठिकाणी जिथे ट्रेन थांबते तसं आम्हाला बरं पडेल. जोगेश्वरी म्हणजे कुठेतरी आडवाटेला होतं, ती जागा नको म्हणून खूप त्यांना कंप्लेंट दिल्यावर दादा वैतागले. मग बोलले चाचाना फोनवरती, नको तुझी जागा मला, तुला तिथे हॉस्पिटल काढायचं असतं तर काय, मला नको जागा तुझी. चाचा एकदम नर्वस झाले. त्यामुळे त्याच्यातनं त्यांनी त्या जागेवरनं इंटरेस्टच काढून घेतला. त्यामुळे लक्षच दिलं नाही. नंतर दादांचा देहांत झाल्यावर बांद्र्याची जागा त्या मालकाने परत मागितली, ती परत द्यावी लागत होती. त्यावेळेला दीपक दादानी फोन केला, ती जागा तुझी तशीच आहे ना, ती केंद्र बांधायला देतोस का? म्हटलं अगदी आनंदाने. म्हणून आम्ही म्युन्सिपल परमिशन वगैरे घेऊन त्या सगळ्या भिंती वगैरे पाडून अगदी महिन्यात 1.5-2 महिन्याच्या आत सगळं तयार करून सगळी हे केंद्र तिथे सुरू केलं. तर नंतर आमच्या ह्याच्यात आलं, दादांनी म्हटलं होतं केंद्रासाठी जागा पाहिजे, म्हणजे ते ब्रह्मवाक्य म्हणतो ते हे होणार पाहिजे, म्हटलं ते होणार, लगेच नाही तर नंतर सुद्धा. आणि अजून खूप आठवणी आहेत. जी पुस्तकं लिहिली आहेत साकार निराकार, तर त्या लिहिताना तुमचे काय अनुभव, म्हणजे त्यांनी कसे, त्यांची जी वाङ्मयीन भाषा आहे किंवा ज्या पद्धतीने लिहिलंय आणि ते कसं पूर्ण चाचांची मराठी वाङ्मयामध्ये रुची फार होती. कारण माझ्या सासऱ्यांच्या मराठी वाङ्मयामध्ये फार रुची होती. तीच ह्यांना आली, बाकीच्या 2 मुलांना आली नाही, ह्यांना आली. तर 11वी मध्ये असताना त्यांना त्यावेळेला शंकर शेठ प्राइज म्हणून असायचं मराठी वाङ्मयामध्ये पहिलं, ते 1 मार्कने चाचांचं चुकलं. कदाचित त्यावेळेला जर मिळालं असतं ते, तर ते सायन्सला न जाता आर्ट्सला गेले असते, म्हणजे त्यांची वाटच वेगळी झाली असती. पण एनिवे, तर तेव्हापासून त्यांची आवड मराठी भाषेविषयी खूपच आत्मीयता होती. ती त्यांनी लिहिलेल्या ह्याच्यामध्ये सगळ्या पुस्तकामध्ये दिसून येते. तर ते लिहायला बसायचे. बहुतेक त्यांचं लिहायची वेळ म्हणजे रात्री एकदा संध्याकाळी 6-7च्या सुमाराला चहा, त्यांना दिवसातनं 10 वेळा चहा लागायचा. ती सवय त्यांना ह्याच्यामध्ये रजिस्ट्रारशिप वगैरे पोस्ट करत असताना कधी कधी जेवायला मिळायचं, कधी जेवायला मिळायचं नाही. त्यावेळेला चहा दिवसातनं काय 10 काय 20 काय त्याला काही हे नसायचं, ते चहा पिऊन चहावरतीच दिवस काढायचे. तीच सवय त्यांना नंतर पण होती. एकदा संध्याकाळी 6 चहा तयार, तो चहा झाला की ते घेऊन बसायचे. आणि ते बसायचे पण कसं, टेबल आणि ह्याच्यावर नाही,
पलंगावरती मांडी घालून बसायचे आणि समोर असे वाकून लिहून बसायचे. ते डेस्क नाही, खाली ह्याच्यावर काहीतरी जाड पुस्तक काही ठेवायचे आणि त्याच्यावर कागद ठेवून लिहायचे. मग रेफरन्सची काय काय सगळी पुस्तकं ती सगळी पसरलेली असायची गोल, आणि ती सगळे हे काढून बघ, त्याच्यातलं काय बघ, ते बघ, ते बघ, सगळी पुस्तकं रेफर करून वगैरे लिहायचे. हो, त्यांना पाचमुखी परमेश्वर ते भरताना त्यांनी एका मौलवीना घरी बोलवलं होतं, कारण उर्दूचे काही त्यांना माहीत नव्हतं, कारण आपल्याला मुसलमान धर्माबद्दल खूप माहिती नसते. त्यामुळे मौलवींना बोलवून ते 4-5 वेळा आले होते मौलवी, त्यांच्या ह्याच्या धर्माबद्दल आणि आपल्या मोइनुद्दीन चिश्ती साहेबांबद्दल आणि बाकीच्या सगळ्यांच्या ह्याच्याबद्दल त्यांना काय माहित आहे. आणि ती पुस्तकं सगळी, प्रत्येक साधू संतांची विभूतींची पुस्तकं सगळी मागवली आणि ती सगळी काही उर्दू मध्ये असल्यामुळे त्यांना बोलवून त्याच्यातलं सगळं वाचून घेऊन, सगळं घेऊन त्याच्यातलं चार घेऊन पाचमुखे परमेश्वर त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि विचारायचं होतं की ओंकारच्या बरोबर जे संमेलन होतं एकदम तर ते सांगायचं की आम्ही पुण्याला येताना सकाळी 4 वाजता मुंबईवरनं निघायचो आणि इथे त्या योग्य वेळात पोहोचायचो. तर तसं आमच्यासारखा माणूस म्हटलं तर हा एक त्रास होता, पण तो त्रास त्यांनी सहन करून हे सगळं केलं. तर याच्याबद्दल तुमचं काही आहे का? त्यांना ते त्रास असला तरी त्याचा आनंद मिळत होता. हो हो, ते मी म्हणेन की ते दादामयच झाले होते, त्यामुळे त्यांना त्याच्यात त्रास वगैरे असा काही वाटायचा प्रश्नच नव्हता. दादा जिथे दिसतात किंवा ते दादामयच झाले होते, त्यामुळे त्यांना उठता बसता दादा दिसायचे, प्रत्येक वस्तूमध्ये दादा दिसायचे. तर दादाने सांगितलंय म्हणजे सगळं काही ते तसं करायचे. खूप वेळा मला शक्य व्हायचं नाही. हो, एक हे सांगायचं आहे, आमच्याकडे मुलाखती आधी सुरुवातीला आमच्या हॉलमध्ये झाल्या, नंतर लोकांची संख्या एवढी वाढली की समोर हे टेरेस आहे, ओपन टेरेस, तर तिथे जमखान अंतरावी लागली आणि मायक्रोफोन वगैरे ठेवून तिथे सगळ्या लोकांना आवाज जाईल असं हे करावं लागलं. तर अशा वेळेला आमचं मॅटर्निटी होम होतं, त्यामुळे काही मॅटर्निटीची केस आली की हे चालू असताना पण मला खाली जावं लागायचं. आणि एकदा एक जुन्या पारंपरिक रूढी अशा होत्या की डिलिव्हरी झालेल्या कुणाला हात लावला की विटाळ लागतं. ते दादा आहेत म्हणजे घर शुद्ध झालं, तिथे कसं यायचं म्हणून आंघोळ करून यायचं. असं मी एका ह्याच्यामध्ये मुलाखतीच्या वेळेला 2दा आंघोळ केली. ते दरवेळेला कपडे बदललेले दिसतात, त्यामुळे दादानी विचारलं हे काय चाललंय तुझं? म्हटलं डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्ये गेले तेव्हा आंघोळ केली. म्हटलं सगळ्यांसाठी एकच कायदा लागू पडत नाही, तुझ्या नवऱ्याला वेगळा कायदा लागू, तुला वेगळा कायदा, तुला हे सगळं काहीही लागू पडत नाही. तू काही अगदी निर्धास्तपणे सगळं काही केलंस तरी, कारण हा तुझा कर्तव्य आहे. म्हणून मी हे मॅटर्निटीचं सगळं चालवायचं हे कर्मयोग म्हणा ना, तसं समजून मी केलं. कारण दरवेळेला आंघोळ करणं, सगळं हे करणं ते शक्य नाही. तसंच माझ्या सासूबाईंच्या म्हणजे सासऱ्यांनी गणपती आणायचे. 10 दिवसाचा नाही, 5 दिवसाचा गणपती असायचा. 5 पण नाही, हो 5 दिवसाचा गणपती असायचा. तर त्यांना दम लागायचा आणि ते सगळ्या सोहळ्यामध्ये सगळं करायचं, स्वयंपाक वगैरे सगळं. कारण आमचं 10 वेळा हॉस्पिटलमध्ये वगैरे जाणं येणं, त्यामुळे आमचा काही फायदा व्हायचा नाही. आणि माझ्या जाऊबाई होत्या त्या आणि आई म्हणायचे त्यांना, हे दोघी मिळून सगळं स्वयंपाकाचं सगळं बघायचं. आणि तो गणपतीच्या वेळेला पहिल्या वेळेला लावलेला दिवा तो जाता कामा नये म्हणून तिथे फॅन लावायचा नाही.
त्याला ते जरी काचेचं जरी आवरण जरी असलं ते सुद्धा ऊन त्यातलं तेल संपता कामा नये सगळं, म्हणून त्या एवढं की त्याच्या बाजूला त्या झोपायच्या, ते दिव्याच्या बाजूला. तर एकदा दादा आले होते गणपतीच्या दिवसामध्ये, तर म्हणाले हे सगळं का करता, तुम्हाला मी प्रतिमा दिलेल्या आहेत, प्रतिमा पूजन करता, त्याच्यामध्ये आहे ती गणपती, हे सगळं करायला पाहिजे असं नाही, तुम्ही बंद करा. म्हटलं एवढी वर्ष मी केले, आता लगेच बंद, काही हरकत नाही, देवाची पूजा रोज करता तर हे कशाला, बंद करा. तर त्या दिवसापासून, आणि मुख्य म्हणजे त्या जुन्या पिढीच्या असून पण काहीही किंतु मनामध्ये न बाळगता त्यांनी लगेच गणपती आणायचा बंद केला. अजून पण या सगळ्या आठवणींमध्ये अशी एखादी आठवण आहे की जी अविस्मरणीय आहे, की जी विसरताच येणार नाही आयुष्यभर, असं काही एखादी आहे? हो 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 हो. जेव्हा मुलगा झाला, हो त्याच्याही अगोदर आम्हाला 2 मुली झाल्यावर 7 वर्षांनी मुलगा झाला. त्याच्या अगोदर 2दा मला माझी धावपळ असायची, वर खाली वर खाली, त्याच्यामुळे काही झालं असेल, 2दा मला अबॉर्शन झालं. त्याच्यानंतर चाचांना फार मुलगा पाहिजे असं फार होतं, तर त्यांनी 2दा अबॉर्शन झाल्यावर त्याच्या अगोदर चाचांनी विचारलं होतं दादांना, मला मुलगा पाहिजे, होईल म्हणाले. आणि 2दा अबॉर्शन झालं तेव्हा अगदी एकदा तर आम्ही गोव्याला गेलो होतो देवाला, तिथे झालं, तिथे जरा हाल झाले, खूप त्रास झाला. मग त्याच्यानंतर चाचा भण घाबरले सगळं. मग दादांना सांगायला गेले, मला मुलगा पाहिजे असं वाटत होतं एवढे दिवस, पण आम्हाला शक्य नाहीये, मग आम्हाला मुलगा नकोय. हे ठरवणारा तू कोण, मुलगा नको, अगोदर पाहिजे म्हणत नको, नको म्हणून ठरवणार तू कोण. मग झालं तेवढ्यावर, आणि त्यानंतर हा झाला, आणि तो झाला ते पण 7.5 महिन्यावर झाला, आणि फार लहान होता. 7.5 महिन्यावर म्हणजे खूप डिफेक्ट होते. एकतर वजन कमी होतं, सकिंग रिफ्लेक्स नव्हता, त्यामुळे मागे इंक फिलर असायचं, शाई भरायचं, हे त्याने दूध घालावं लागायचं, आणि सगळं ठीक झालं म्हणा. साधारण तो जेव्हा 3 महिन्याचा होता तेव्हा वाडीला यज्ञ झाला, तेव्हा आम्हाला तिथे बोलवलं होतं. म्हटलं तो तर अजून पूर्ण हे पण झाला नाही, रिकवर झाला नाही, कसं, म्हणून आम्ही BESTच्या छोट्या मिनी बसेस होत्या त्यावेळेला, ती एक बस बुक करून आम्ही गेलो होतो सगळे. तर तिथे एका गुरुजींच्याकडे आमची राहायची सोय केली होती, आणि शेवटच्या ह्याच्या वेळेला, आहुतीच्या वेळेला आम्हाला तिथे बोलवलं. आम्ही गेलो तर त्या बाळाला असं मांडीवर घेतलं दादानी, आणि चाचांना म्हणाले, तू ह्याचा पालक आहेस खरा, पण मी ह्याचा चालक आहे. आणि त्याला खूपसं काय काय हे होतं, डिफेक्ट होते. एक त्याच्यातला मुख्य म्हणजे अंबिलिकल हर्निया म्हणतात, म्हणजे इंटेस्टाईन्स बेंबीच्या ह्याच्यातनं एवढे बाहेर येत होते, हे होते. ते तसं असलं की त्याला आत ढकलून एक 10 रुपयाची कॉईन कशी असते तशी 5 त्याला कपडा गुंडाळून त्याच्यावरती हे बसवतात. पण ते आम्ही करत होतो, तर हे 3 महिन्याचं होईपर्यंत ते गेलं नव्हतं, कमी होत होतं, हळूहळू हळूहळू, पण कमी झालं नाही. पण त्यांनी त्याला असं घेऊन असं वरनं खालपर्यंत असे हिंदा हात फिरवला, आणि आम्ही परत आलो तर 15 दिवसामध्ये ते सगळं नॉर्मल झालं. म्हणजे हल्लीच्या दिवसामध्ये आपण आता मेडिकली ह्याच्यात बघितलं तर ते होतच असं म्हणतात, पण आम्ही म्हणतो हे मिरॅकल्स.
आता मिरॅकल्स होत नाहीत असं म्हणतात लोक, पण मिरॅकल्स होत नाहीत हे भ्रम आहे असं माझं म्हणणं आहे. मिरॅकल्स होतात, फक्त मागे कसं आकाशातनं चालायचं वगैरे हे होतं, ते आता हल्ली कुठलेही गुरु तसलं मिरॅकल्स करत नाहीत. पण हे जे जे साध्य होतं, पण फार डिफिकल्टीने साध्य होतं, ते लगेच साध्य करून दाखवतात. डॉक्टर शैलजा वाघ यांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. मुलाखतीचा भाग 2 आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.